और आप फॉग देख सकते हो कितना डेंस है। त्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट नंतर करून अगोदर मज्जा मारून घेतली आहे। असं बसवा आणि खेचा पण ब्रेक तुमचा तुम्ही लावा। फक्त मला माईक नाही लावला त्याचा फक्त एक जरा आवाज बाहेर चाललाय खेचणार आता। तुला क्लोज येऊन बोलायला लागेल। हा मलाच क्लोज येऊन बोलायला म्हणजे जाडा दिसेल याला असं वायरलेस माऊस हे पण येत असेल ना तुझ्या इथे काहीतरी बोलायचं। भावा 18,000ला येतो तो। सब कुछ बराबर है लेकिन पैसा ही नहीं है ब्रो। गुड मॉर्निंग दोस्तों। माइक ना होने के कारण मुझे ऐसे नज़दीक आके बात करना पड़ रहा है, तो स्वागत है आपका आपके भाई के व्लॉग में। और आज आप देखने वाले हो कनकेश्वर, जो कि मैं पहले दिखा चुका हूँ, लेकिन बंदे अलग है, मॉनसून अलग है, सब कुछ अलग ही है। अलग ही दिखने वाला है आपको आज ऊपर जाके, क्योंकि बारिश में मौसम में जो पहाड़ रहता है वो बहुत सुंदर दिखता है। सो ट्राई करूँगा मैं आपको कि पूरे मज़े दे पाऊँ। और हमारे साथ मज़े लूटने आने वाले हैं अभी दोस्त, उसमें से ये खड़ा है प्रदीप। कैसे हो प्रदीप जी? बस बढ़िया। कैसा रहा आपका प्रवास आते समय का? एकदम झकास। अभी आगे देखेंगे कितना 1000 किलोमीटर पार करके आओ क्या आप? अबे साले। दोस्तों प्रदीप जी 1000 किलोमीटर दूर से आए हुए हैं, इसलिए लेट आए थोड़े से, ऐसा मुझे बताया गया है। तेरा तो गेम बजाना पड़ेगा। तो अभी देखते हैं। अभी जो हमारा लीडर है अमित करके, वो अब तक आया नहीं है, वो बैग रखने गया है। बंदू को बैग लेके चढ़ने में थोड़ा दिक्कत है शायद, इसलिए नहीं। हम लोग तो भाई बैग लेके चढ़ चुके हैं इससे पहले भी, तो हमें एक्सपीरियंस बनते हैं। देखा ऐसी बैग पैक कैरी कर रहे हैं हम लोग। सो मिलते हैं बाद में, आगे आपसे इंट्रोडक्शन में दिखाऊंगा कौन कौन आया हुआ है और कितने जन ने टांग दिया वो भी दिखाऊंगा। लास्ट टाइम आम्ही या रोडनी नाही आलेलो, काय माहिती कुठला गावाबिवात ना घुसलो होतो रे। हां पायऱ्या होत्या, तेच आठवतोय हीच एंट्री होती की कुठली। ग्रीनरी झाल्यामुळे काय समजत नाही। तर आपल्यासाठी सगळे नवीन आहेत, व्यतिरिक्त अमित, फक्त अमित मित्रा मला इंट्रोडक्शन करून द्या पायपत्र्याचं। आता तुम्ही ओळखत असाल 1000 किलोमीटर दूर। हा माझा भाऊ, सक्का भाऊ, हा पण भाऊ, तो पुढे चालतो टॉम एंड जेरी, तो पण भाऊ। नावं सांग काय ब्लॉगमध्ये? अमितचा भाऊ बोलू। हा माझाच भाऊ मित्रांनो, हा अमितचा भाऊ, तो पण अमितचा भाऊ। मनोज मात्रे, सिद्धू मात्रे, हां, तो सचिन पाटील, आणि तो पीच कलर, तो त्याचं नाव हा सांगेल। नावं पाठ राहायला जरा त्रास आहे मला, पण मनोजचं लक्षात राहील फक्त। मनोज नावाची माणसं माझ्या जवळची आहेत। एवढे बूटं घालून काही फायदाचं नाही, ह्याच्यावरती घसरायलाच होतोय। ते तिकडे जायचं आपल्याला, फक्त तिकडेच जायचं वरती, देवाकडे। देवाकडे जेव्हा घरी नाही जायचं आपल्याला, देवाच्या दारी चाललोय, घरी नाही। प्लास्टिक आहे साल, प्लास्टिक किधर से आहे बडा। तर मित्रांनो, तुम्हाला पण तेच वाटतंय जे ह्यांना वाटतंय की मी आंघोळ न करता आलो? मला 100% वाटतं हा आंघोळ न करता आलो। व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घेऊन आंघोळ झालेली आहे। प्रत्येकाचा एक्सप्रेशन दाखव का तोंडाचा आता? सगळ्यात जास्त चांगला प्रदीप आहे, दमलाच नाही बिचारा जरा पण। किडनीतनं धुऱ्या यायला लागल्या बघतात। अमित मित्रा, अय
तुम इतना नॉर्मल कैसा रोज चढ़तो का तू? हां पायऱ्या. हां पायराच बोलतोय. गेलेलं बरं. दोस्तों 350 सीढ़ियाँ बाकी है और 2400 फुट कनकेश्वर के मंदिर के लिए. बोल भावा काय बोलतो बाकी? मस्त फुल एन्जॉय. एन्जॉय आपण लास्टला दाखव. तू जाम एन्जॉय केलेला दिसतो. मित्रांनो आम्ही दोघंच एकदम फास्ट चालतो आता. अर्धा प्रवास झालेला आहे. अर्धा प्रवास झालेला आहे. बाकीचे 150-200 किलोमीटर मागे आहेत. त्यामुळे मला वेळच वेळ आहे. कॅमेरामध्ये दिसले तर ते नसतील. ते एडिटिंगचा काहीतरी प्रकार असेल. जो सारे मिलके हमको पागल बना रहे. और आपको अगर मैं ऐसे हाँफते हुए दिखाई दे रहा हूँ तो वो हाँफना नहीं, मतलब थक नहीं गया हूँ मैं. वो एक ब्रीदिंग का प्रकार है. ट्रेकिंग करते समय यूज़ करते हैं. हाँ लेकिन जोर जोर से. हम लोग ज़्यादा नहीं थके, बस मर जाएंगे थोड़े टाइम बस. दोस्तों हम लोग थक गए इसलिए नहीं बैठे. हम लोग इनका वेट कर रहे हैं. देखो आ रहे इसलिए बैठे. बहुत स्लो चल रहे हैं लोग. हम लोग बहुत फास्ट चलते हैं ना. एक्सप्रेशन इग्नोर करो. एक्सप्रेशन वो ऐसे एक्टिंग कर रहा हूँ मैं, रियल नहीं है. ये लोग का एक्टिंग देखो. बारिश में पसीना आ गया. थका दिया. हर हर महादेव बोला, पुढे चला. हर हर महादेव. ला हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो बुडून झालेलं आहे आपला आता आपण देवदर्शनाला चाललो. ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट नंतर करून अगोदर मज्जा मारून घेतली आहे. मौत का खेळ तुम्ही बघितला असेल आतापर्यंत. कसा वाटला कमेंट करा. फायनली मित्रांनो आंघोळ झाल्यानंतर आता दर्शन होईल आपलं. ऑफिशियली आंघोळ. त्यांची दुसरी आंघोळ. या व्हायची तिसरी आंघोळ. मित्रांनो हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे.
ज्याचं आपण दर्शन घेतलं, पण कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण इथून सरळ चाललो आहे. इथून आता कुठे जातोय? कुठे चाललोय आपण आता? अज्ञात ठिकाणी जातोय. बरोबर. फक्त बुटं घालायला लावायची होती मला. कुठे हातातच नाही. ई का कुछ काम नहीं यहाँ. हा सुसू करत होता मित्रांनो. अशा सुंदर जागी घाण करणारी माणसं असतात. ह्या नाना चोपायला पाहिजे पक्का. ह्याला सुसू तरी कुठून येते एवढी? काय लिटरभर घेऊन चालतो का सोबत? खाली गेला, वर गेला, इकडे आल्यावर पण. मित्रांनो, अज्ञात जागी जाण्याचा कार्य अजून पूर्ण झालेलं नसेल असं वाटतंय मला. बघू बघा, आपण तो विदाउट शूज चाललो है. इन कुत्तों का पता नहीं, इन कुत्तों ने ना चप्पल पहन लिया तो फास्ट फास्ट चल रहे हैं, लेकिन हमें धीरे चलना पड़ेगा क्योंकि अपने पास जूते हैं और जो कि फिसल रहे इन पे. पहन के फ़ायदा ही नहीं इनको, ऐसे ही चलना पड़ेगा. क्या दिन आ गए. दोस्तों फाइनली हम लोग अभी निकल चुके हैं और अब फॉग देख सकते हो कितना डेंस है. मैं थोड़ा कवर करना पड़ेगा. दोस्त लोग आगे निकल चुके हैं. मित्रांनो, आम्ही उतरायला खाली चालू केलं आहे मगाशीच. जो फॉग बघताय तो पूर्ण उतरण्याच्या नामानं भेटला मला. एकदम वेगळाच वाटतं. असं वाटतं इथून आपण आलोच नव्हतो. वेगळ्याच रूटने चाललो आहे. त्याच्यानं एवढा फॉग नव्हता, आता फॉग मस्त मिळाला. डेन्स फॉग आहे. मित्रांनो, कणकेश्वरला रोपवे पण लागलेला आहे अशा प्रकारे. मॅन्युअल रोपवे. बसवा आणि खेचा. पण ब्रेक तुमचा तुम्ही लावा. बाबा हरावीरा मरतील माझी.